सर मंदिराचं बांधकाम चालू आहे, ज्याने सुरुवात होते. आम्ही चाललोय 3 जण राईडला. ही झाली आमच्या राईडची सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. हो चला, या ठिकाणी आमची राईड सुरू झालेली आहे मस्तपैकी. बघूया आता राईड कशी होते, काय होते, काय माहीत नाही. माईकचा थोडा इश्यू झाला माझ्या. आमचा मित्र आरुणगावाला आम्हाला सोडायला येतो. तो पण रायडरच आहे. मागच्या ट्रिपला तोच आलेला माझ्यासोबत. त्याला आता यायचं होतं पण काय नाही ते काय करायचं. हे पेट्रोल इथंच भरू ना मग. पळस पेला चल. हे मोबाईल लावतो. तुम्ही हे लावून घ्यायला पाहिजे होतं. हे राहिलं कसं माहिती आहे का, थोडं मागं पुढं झालो ना आपण बरं पडतं. सांगतोय रे. काय बोलतो काय? अरे जेवायला आता मध्ये कुठेतरी थांबू. आता एक 11 वाजेपर्यंत थांबू. 11 वाजता येऊ. एवढ्यात आपण महाडला पोहोचतो ना. 11 वाजेपर्यंत मानगावच्या पुढे क्रॉस झालं पाहिजे. मानगावच्या पुढे गेलो ना मग थांबू जेवायला. असं पण आपलं सकाळ होणार होता ना. आता सकाळच होईल. मॅप लावू काय? नको, तिथून लावतो. मानगावच्या पुढं लाव. सोलापूरपर्यंत माहिती आहे रोड मला. सरळच आहे. जो आपण बेलापूर आपला अलिबागला जाण्यासाठी तो खाली उतरून जातो ना, तो खाली नाही उतरायचा, ब्रिज चढायचा. बाकी सरळच आहे. बाकी स्ट्रेटच रोड आहे सगळा. हा मग तिथून पुढे लावू मॅप. पावर बँकचं जुगाड बघ ना. कतर राखरा. हा पॉवर बँक विभाग. पॉवर बँक हा मोबाईल कंटिन्यू चालू राहणार ना. मॅपसाठी कंटिन्यू चालू राहणार ना. परत याची चार्जिंग संपली, याची संपल्यावर पण लावायचं लगेच. हा बरोबर आहे. तिथं चेक करू ना पंपावरती. पंपावर चेक करू ना. आणि लाईट हिरो
ट्रिपमध्ये जोपर्यंत आपण आपला एरिया सोडत नाही ना तोपर्यंत मजा नाही येत. नाही अजून काय नाही. आपला एरिया सोडला ना आपण, तर आता मला तर वाटतं आपण ट्रेन वगैरे हा cross करू, हा नंतर हा काहीतरी वाटेल. तेव्हा मजा येणार. पेट्रोल नाही आहे काय? काय पेट्रोल नाही आहे. नाही टाकायलाच लागेल. डायरेक्ट फुल करून घेऊ. तुलाच बोलतो आहे की नाही? नाही आहे म्हणजे असेल, रिझर्वला नाही लागले अजून. माझं पण अजून नेमकं झालं असेल. जय श्रीराम, जय बजरंग. हा आमचं फर्स्ट स्टॉप आहे. कुठं? माणगाव. माणगावमध्ये आम्ही जेवायला थांबलोय. आमचा स्कूटीवाला पार्टनर खूप थकल्यासारखं वाटतं. ही त्याची स्कूटी. त्याचं नाव काय आहे? बंड्या बंड्या. बंड्याने आम्हाला 2-3 वेळा थांबवलं. काय करणार? बंड्याने आम्हाला गंड्या गंडवल्या गंडवल्या बंड्याने आम्हाला गंडवल्या. तर आम्ही इथं आता जेवायला थांबले माणगाव मध्ये. टायमिंग पण सांग. जेवतो आणि परत जातो. इथून गणपतीपुळे किती 193 किलोमीटर आहे. इथून निघायचं डायरेक्ट 100 किलोमीटर वरती स्टॉप. आता जेवतो. हा ढाबा आहे. जेवतो मस्त आणि भेटू परत. कसं वाटतंय बाबा तुला? हा 200 किलोमीटर जायचंय. अजून 200 नाही, अजून खूप किलोमीटर जायचंय. बरंच किलोमीटर. खूप म्हणजे खूप आहे अजून. म्हणजे आपल्याला डेस्टिनेशनवर पोहोचायला 200 किलोमीटर. हा आपली फर्स्ट डेस्टिनेशन. हा एंड नाही, फर्स्ट आपली डेस्टिनेशन अजून 200 किलोमीटर आहे. त्याच्या पुढे आपले खूप डेस्टिनेशन आहेत. हा दुर्गे, डेस्टिनेशन बरेच. तुला कसं वाटतंय? अरे एकदम क्लासिक. व्हिडिओ शूट चालू आहे. तुला केस नीट करायला नाही ना? मी बघतो ते हेल्मेट मुळे ना थोडं ॲडजस्ट करून घ्या. आमच्या गावठी पण तरी सगळे गावठी नाही आहेत. अर्धे तीनच गावठी. सगळे गावठी असते ते वाट लागली असते. तिथे जेवतो मस्तपैकी. व्हेज थाळी मागवले. व्हेजच खाऊ शकतो 3 दिवस आधी. अरे 3-4 दिवसाची ट्रिप आहे. 3-4 दिवस नुसता व्हेज. हां देवाला चाललोय, देव धर्म करतोय, व्हेजच खायला. पुढचे दिवस पण आपण व्हेजच. इथले पुढचे दिवस पण व्हेजच खाणार असं हा बोलतोय. मी नाही बोलत. मी असं मागे एकदा बोललो होतो नॉनव्हेज बंद करायचं, पण नाही जमलं मला. जमत नाही. म्हणजे आपण जेव्हा आपली रिटर्नची ट्रिप असेल, परतीचा प्रवासाला आपण मग नॉनव्हेज खाऊ शकतो. परतीच्या प्रवासाला पण आता आपण हे सलग 3 दिवस आपण देवस्थान फिरणार आहे बरोबर. हां महाराजांच्या गड किल्ल्यांवर आपण जाणार. आपण नॉनव्हेज करून जाऊ शकत. आपण परतीच्या प्रवासाला मस्तपैकी दाबून बघू. येताना फुल हड्ड्या तोडायच्या काय येताना. त्यांना बोल टीव्ही जर इकडे बोलतो. तू ती गाडी बघितली तुला? मला काल आपण वायझर चेंज करावं लागेल. स्पीकर लावायला पाहिजे. नाईटला दिसत नाही त्याच्यामध्ये काय जास्त. ओपन ठेवायला लागतं. डोळ्याची वाट लागते. चार्जिंग आहे ना? हो डोळ्याची वाट लागते पूर्ण. माती वगैरे जाते. आता बंद केलं. चलो मस्तपैकी जेवण झाले. तुम्ही थांबू नका इथं. जेवण काय एवढं खास नव्हतं. असं पण कोण थांबणार आहे माझं ऐकून इथं. हे मी दिसतोय का बघणार ब्लॉग मध्ये तिकडे घालून? हा दिसतोय का? हा प्रॉपर बरोबर ना? तोंडच दिसलं पाहिजे. हा म्हणजे इथून दिसतं रे. हे थोडं चाललंय. अच्छा कसं करू? बस का?
नाही रे, हा सेम तसंच आहे. थांब वेट, मी करतो. थांबा, थोडी ऍडजस्टमेंट चालू आहे, थोडं थांबा. हा हा ओके झालं का? येस. चाहते हो गाणे तुझ्या यायला ते कान खराब होतील ना तुझे. रनिंग मध्ये कशाला लावतोस? हा ना, रनिंग मध्ये कशाला गाणी लावतो? नाही पण बसलेलं असेल तर ठीक आहे. चला मित्रांनो, बाय. आता आम्ही डायरेक्ट 100 किलोमीटर स्टॉप घेणार आहे. त्याच्यानंतरच भेटूया. मस्त जेवलोय, आराम केलाय थोडाफार. आता डायरेक्ट 100 मीटरने स्टॉप, कारण तिकडे जर आम्हाला हॉटेल्स पण बघायचे. आम्ही जेवढं लवकर पोहोचू तेवढं लवकर पोहोचायचं आहे आम्हाला. चलो बाय. टी ब्रेक, चाय पी आता गप्पच. कसं वाटतंय दुर्गा तुला? हा, गाडीवरून उतरल्यावरती मजा येते ना? तुला कसं वाटतंय? आता गाडीवरती मजा नाही येते, आता खाली मजा येते काय? आता असं रिलॅक्स बसलं जरा बरं वाटतं. बोलतो ते बनवतोच ते काय? त्याच्याने मी पण बनवतो. मी पण ते घेऊन बनवतो. हा हा, ते हे लावणार होता काय, ते जेरी कॅन, पेट्रोलचे बाटले. काय कुठं लदाखला चालला होता पेट्रोल? आता पंप तुला बोललेलो मी मागच, पंप असेल. मित्रांनो, थंडी बघा, थंडी दिसतंय का? हे बघा बघा, ही थंडी. हे आहे आपलं हेल्मेट. थंडी बघा, थंडी. पाणी आहे, पाणी आहे बघा. एवढी थंडी आहे इथं. थंडी कशी? हा, एक नंबर ना. म्हणजे बोलतात ना एकदम. आता तरी दव पडले. आता मला वाटतं पुढे जाऊन अजून थंडी वाढेल, मला असं वाटतंय. हा, ही कोणची बस आहे? 1 BHK. 1 BHK बस आहे. 1 BHK रूम आहेत आतमध्ये. सेक्टर 21 1 BHK. BHK फ्लॅट. वरचे 1 BHK, खालचे 4 BHK ना. हा, सब मिलेगा इसमें. चला आता गणपतीपुळे इथून 109 किलोमीटर आहे. आता कंटिन्यूस निघायचं. आम्ही खेडच्या पुढे आहेत. कंटिन्यूस निघायचं. काम 25. पण आपण जे ठरवतो ते होतंय हो. म्हणजे आपण नॉनस्टॉपच जातो ना, कुठे थांबतोय आपण. हे पण कुठं टपरी दिसली म्हणून अजून पुढे गेला. टपरी चायचीच आहे फक्त. चला निघूया आता. आता डायरेक्ट गणपतीपुळे. कुठं म्हणजे थांबायचं ना, डायरेक्ट 109 किलोमीटर कंटिन्यू. सर
हे सरक दुर्गेचा डायलॉग, हे सरक तो डायलॉग. आशिषमुळे उशीर झाला. काय 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 बोलला? सरक सरक, हे सरक तो ब्लॉग बनवते. तुला काय बोलायचं यावरती? मला काय नाही बोलायचं, चहाचे फक्त 100 रुपये करून घ्यायचे त्याच्याकडे. हा हा आमच्या सोबत स्कॅम करतोय. स्कॅम 3-3 आणि 2-2 स्कॅम करतोय. हा ती 1-1, 2-2, 3-3 रुपयाचा स्कॅम करतोय. घरी जाईपर्यंत याच्याकडे 150 रुपये होणार आहेत आमचे. 150-200 रुपये होणार आहेत. तुम्ही स्कॅन करू ना. 28 रुपये बिल झालं ना, आमच्याकडून 30 रुपये घेतात. 2 रुपये एक्स्ट्रा. असे 2-2 रुपये एक्स्ट्रा टिप. 2-2, 3-3 रुपये करून छोटून याच्या काम घ्या. छोटून याच्या गाडी केल्या. छोटू मेरे को गाडीला बघू काय झालंय का कोणाच्या माझ्या. हा परत एकदा टाईट करू आपण. ते झाले बघ तुझं. चला आता किती 56 किलोमीटर राहिले आता. 56 किलोमीटर 800 कम्प्लीट करू. कसे 800 किती आलो आपण? 250 तरी आलो असं. आता हे 56 किलोमीटर अंगाशी येतील बघ आता. समजा आता आम्ही अंदाजे 3 वाजता पोहोचणार होतो. 3 वाजता 3च्या आधी सॉरी 3च्या आधी. आम्ही हॉटेलला सांगितलं होतं 3च्या आधी. आम्ही 6 वाजले तरी अजून हॉटेल पासून 56 किलोमीटर लांब आहे. 500 आणि 500 रुपये ऍडव्हान्स देणार होतो. 500 रुपये ऍडव्हान्स देणार होतो त्याला. बरं झाले दिले ना. 500 रुपये वाचले आमचे. आता काय झोपायचे तिथं जाऊन. मला वाटतं डायरेक्ट मंदिरातच जाऊ आता. अरे काय काय धंदा चाललाय. 56 किलोमीटर हे ना हे त्या बंड्या संड्यामुळे होत. आमच्या ग्रुप मध्ये ना एक बंड्या नावाचा स्कूटर आहे. स्कूटर त्याचा आरसा गळून पडतोय. त्याचा LED इकडं फाकडा होते. टायर पंक्चर. ट्रकचं चाक दाखवते एलईडी. रोडला दाखवते. बस त्याला. चला आता आम्ही भेटू आता डायरेक्ट गणपतीपुळे. 56 किलोमीटर आहे. बाय. नजारा बघा हा नजारा. काय तो नजारा, काय तो ब्रिज, काय ते कोकण आणि काय ते कोकणातली माणसं. काय नजारा आहे. कसं वाटतंय तुला बाबा? कसं वाटतंय? मला एकदम हलकं हलकं वाटतंय. हलकं हलकं. आधी वजन वाटत होतं का? आधी वजन वाटत होतं. हा आधी वजन. तुला कसं वाटतंय? एवढं काय असतंय? आमची अवस्था बघा पूर्ण. आम्ही धुळीने अवस्था बघा आमची आम्ही अख्खा धुळीने माखलेलो आहे. अवस्था. काय ते हेल्मेट, काय त्या बॅगा. काहीच तासाने आम्हाला 12 तास होतील घर. काय त्या गाड्या धुतलेल्या आम्ही. हे बघा हे बघा हे बघा ही धूळ बघा. ही धूळ या सगळ्यांमध्ये मी शान आहे. माझी गाडी मी धुतलीच नाही. हे बघा कॅमेऱ्यावरती धूळ बघा. ही हेल्मेट. हे बाबा सायलेन्सर हे झालंय काय गंजलाय पाय. ओलं पडतील. समोर येऊनच काउंटरवरती बुकिंग करावं लागेल. तिथं रूम्स अवेलेबल आहेत का नाही त्या बघावं लागेल आम्हाला कसं काय आहे ते. आणि नेहमीप्रमाणे आमच्यातलं एक कोणतरी दलिंदर निघला. मागच्या टायमाला तो होता गण्या आणि या टायमाला हा. एवढा मोठा बोर्ड आहे इथं रोडवरती तरी पण इकडं पुढे गेला. पुढे पण आहे. पुढे अरे पुढे आहे पण आपला रस्ता इकडून आहे ना. इकडून जायचंय ना आपल्याला. अरे बाई मी असं ते घोड्याला लावतात ना ते असं चालू होतो. बोललो तरी पण काय बोलू तुला. अवतार खतरनाक झालेत पण एवढं आहे भाई. आपल्याला जिथं आपण चहा प्यायला थांबलेलो ना ते कुठलं गाव ते आरिवली गावाला थांबलेलो. झोप आलेली आपल्याला अक्षरशः. आणि जिथं आपण कुठलं संगमेश्वर ना तिथून क्रॉस केला ना तो ब्रिज जिथं आपण याची बॅटरी चेंज केली तिथून झोपच उडाली. काय नजारा यार. कोकण खरंच कोकण आहे. अजून असं खरं वाटत नाही की आपण गणपतीपुळेला पोहोचलोय. हा खरंच वाटत नाही. खरंच एक नंबर सीन आहे. झोपच उडाली आमची. झोपच उडाली. आम्हाला टेन्शन आलेलं आता. झोपायचं कधी, दर्शन घ्यायचं कधी, फिरायचं कधी.
पण आता अचानक अशी एवढी एनर्जी आली ना, आम्ही दिवसभर न झोपता आजचा पूर्ण दिवस आम्ही काढू शकतो आरामात. काय बोलला हा? बोलतो कॅमेरा ठेव मग समजेल तुला. अरे आता भक्ती निवासला चाललोय ना आपण. कॅमेरा चालू करायच्या आधीच आमचं बोलणं झालं. विचार भक्ती द्या. निवासला चाललोय ना आपण. याला वाटतं मी मुद्दाम फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी बोलतोय. आमची झोप उडाली. याची नसेल उडली. हा, याची नसून उडली म्हणून हा बोलतोय. हा, म्हणून सरळ गेला तिकडं. इकडं गेला. एवढा मोठा बोर्ड दिसत नाही याला. डायरेक्ट समुद्रात अटल सेतूला. अटल सेतू इकडे कशाला आलाय? अरे इकडून पण मोदी ब्रिज बनवतो डायरेक्ट. मेंटल मोदी काय पण करल. चला आता पटकन जाऊ, रूम चेक करू आहेत की नाही. नसतील तर काम 25 मध्ये तर रोड वरतीच झोपू. मला उमेश सरांचा फोन येईल. काम व्हायचं. 8:10 झाले. चला भेटूया डायरेक्ट भक्ती निवास वरती. काय नको मी इथं भक्ती निवास मध्ये आलोय. गणपतीपुळेचं भक्ती निवास. बघूया इथं कसं काय ते. हे काय राहिलं नाही ना? हा, चर्चेल त्यांना 6:30 ते 10. तिकडे दुपारी निघू 3-4 वाजेपर्यंत. काही 2 बेड नॉन AC. अच्छा, बाल्कनी वगैरे कसं करायचं समजलं नाही मला काय. 2 थांबणार नाही ना? नाही. रूम राहणार कॉमन मध्ये लागणार कसं काय? रूम घेतो 350 रुपये 2 लोकांचा. थांबणार नसेल तर तिसरा ऍडजस्ट करू शकतो तुम्ही. हा मग थांबणार थांबणार नाही ना. स्टे केला तर एक्स्ट्रा बसून फक्त 150 वाटते तुमचे 3 लोकांचे. नाही, स्टे नाही करणार. 350 होतील आता. हा ठीक आहे. 6 वाजेपर्यंत जाऊ शकतो. 6:00 ठीक आहे, चालेल. चेकआउट टाइम आपला 9च असतो. गरम पाणी 6 ते 8 आहे. आता असेल तर भेटेल. नाही चालेल. आम्ही थंड पाणी आयडी लागेल. ओरिजिनल लागेल. तिघांचे चालेल का? बसा 2 मिनिटं. स्क्रीनशॉट मारून घ्या. फोटो काढला ना मी. कशाला स्क्रीनशॉट मारून? जास्त स्मार्ट नको बनवू. ऍड करू भाई भक्ती निवास मध्येच आम्ही इथं बोलेल. इथे एवढे असे रेट आहेत. बघून स्क्रीनशॉट काय स्क्रीनशॉट नाही डिस्क्रिप्शन मध्ये दे ना. नाहीतर मग व्हिडिओ पॉज करून डिस्क्रिप्शन मध्ये टाकलं तुला काय डिस्क्रिप्शन मध्ये टाकतात कसं माहिती आहे. तू मला शिकव आता. तुम्ही माझ्या समोर काय करूच नका. काय बोलतोय घेऊ झूम केला तुला. झूम कर. आता कसला घात दिसतोय बाबा. रूम मस्त आहेत ना रे. म्हणजे आता आतून बघायला लागेल. इकडे एवढ्या रूम आहेत. परत इकडं रूम खूप आहेत. 335. शांतता राखा. अरे किती रूम आहेत. आणि कॉलवरती बोलतात. इथं आल्यावरतीच कळतं. अरे हो पण कुठे आहे? खालीच असेल ना. खाली जाऊ काउंटरला. ही रूम आहे. गणपतीपुळे भक्ती निवास. हा पेढे वगैरे.
टीव्ही ठेवायला शौकीन दिला पण टीव्ही हे बघ काय टिकली लहान आहे स्वच्छ आहे. हे भारी आहे रे. पहिलं कोण अरे बाहेर बाहेर बेंचत 2-3 हजार देण्यापेक्षा भारी आहे. नाश्ता करायचा हा दुर्ग्या बाहेर 2-3 हजार देण्यापेक्षा भारी आहे. मला सांग ना काय 350 रुपये मध्ये झालं ना आपलं. काम 25 350 रुपये मध्ये रूम भेटले आम्हाला. आता आम्ही किती वाजता इन केलं 8:30 वाजता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही इथं थांबू शकतो. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत छान रूम आहे. आम्ही आता फ्रेश होतो आणि लगेच खाली जाऊन नाश्ता करतो. तिथं टायमिंग आहे. पाणी किती ते किती बोलला रे तो 6 ते 8. 6 ते 8 गरम पाणी येतं. थंड येतं रेग्युलरी. बाकी गरम पाणी येतं 6 ते 8. आणि नाश्त्याचा टायमिंग नाश्त्याचा पण टायमिंग आहे. नाश्ता 10 वाजेपर्यंतच असतो. तर आलात तर नाश्ता 10च्या आतमध्ये करून घ्या. गणपतीपुळे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आकाश मोठ्या आम्ही ते पौल कसा आहे सीन. पौल असतो. हा गणपतीपुळे बीच आहे. त्या माणसाने आता राईड केली. गाडी चालवली त्या गाडीवाल्यानीच आणि त्यांनीच पैसे घेतले. असा स्कॅम झालेला आहे त्यासोबत. ते आता पैसे देत आहेत. ज्यांनी गाडी चालवली त्यालाच पैसे देतात. अरे बाबा. हे काय रे. ते काय गोला काय तो नीला 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 गोला. हा 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 रे हा नीला नीला कटोऱ्यासारखं आहे बघ ते. हा जरा वेगळंच काहीतरी दिसते ना. अरे मी बीचवर पहिल्यांदा आलो. याच्याकडे घोडे आहेत जे काय कामाचे नाही. होतच नाही पेमेंट. पेमेंट कसं होईल. गाडी तिने नाही चालवली ना त्यामुळे होणार नाही. हा गणपतीपुळेचा बीच आहे आणि आम्ही तर बीचवर उभा आहे. बस बाकी काय नाही. चाललंय तसं चाललंय. तयारी झाली आमची. परत बॅग वगैरे बांधलेले आहेत. सर्व सामान घेतलंय. भक्ती निवास खूप छान आहे. व्यवस्था वगैरे चांगली. पण इथं ऑनलाईनची काही सुविधा नाही. ऑनलाईन कॅश घेऊन फक्त कॅशच घेऊन या. इथं फक्त कॅशच चालतं. आणि फक्त भक्ती निवासमध्येच नाही पूर्ण मंदिरात पूर्ण गणपतीपुळे एरियामध्ये आम्हाला कसं तरी फक्त कॅशच लागते. ऑनलाईन कुठेच होत नाही. एकाच जागेवरती कॅश झालं फक्त ऊसाचं रसवाल्याच्या इथं. ते पण काही एवढं गरजेचं नव्हतं. हा सकाळी नाश्त्याचे ते ऑनलाईन झालं. बाकी कुठेच नाही. तयारी झाले. आम्ही आता गणपतीपुळेवरून निघतोय देवगडसाठी. देवगडमध्ये आम्ही स्टे करणार आणि कुणकेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहे. कुणकेश्वरचा आता आमचा प्लॅन आहे. इथून गणपतीपुळेवरून किती 123 किलोमीटर आहे देवगड कुणकेश्वर. तर आम्ही आता डायरेक्ट तिकडे जाणार. बाकी मध्ये रस्त्यामध्ये कसं काय आहे ते रस्ता वगैरे कुठून कसं काय ते दाखवूया आम्ही. चलो बाबा रेडी. पळतो कशाला कॅमेरा तुझ्याकडे. गाडी माझी तिकडे आहे. चलो